हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. पुरात वाहून गेली पुस्तके, 200 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याची जबाबदारी घेतली. आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप. मावळ तालुक्यातील अतिवृष्टीमुळे लोणावळा शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीत अनेक कुटुंबांचं मोठं नुकसान झालं असून त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांनाही बसला. अनेक विद्यार्थ्यांच्या वह्या, पुस्तकं, दप्तर, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य पाण्यात वाहून गेल्याने त्यांच्या शिक्षणासमोर मोठं संकट उभं राहिलं होतं. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि कोणाच्याही शिक्षणात खंड पडू नये या सामाजिक बांधिलकीतून मावळचे जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने लोणावळ्यातील पूरग्रस्त भागातील 200 विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पालकांकडूनही या उपक्रमाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष सुशांत दिलीप बालगुडे यांनी सांगितलं की आमदार सुनील अण्णा शेळके हे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीच्या काळात नेहमीच खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवण्यात आला असून आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबू नये यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सातत्याने कार्यरत राहील. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोणावळा शहर राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष अंश घोणे, नचिकेत जांभूळकर, आयुष तारे, आयुष झुंज, प्रणव गोणते, ध्रुव मेणे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. वेळेवर शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्याने विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त करत आमदार सुनील अण्णा शेळके व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आभार मानले. 6 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे लोणावळा शहरातील पूरग्रस्त भागामध्ये विद्यार्थ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं या लहान मुलांना एक कर्तव्य म्हणून त्यांना शैक्षणिक साहित्य या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे. लोणावळा शहरातील कैलासनगर असेल, इंदिरानगर असेल, हुडको कॉलनी असेल, या परिसरातील जी लहान मुलं आहेत, जी शैक्षणिक साहित्याचं ज्या मुलांना गरज आहे, अशा मुलांना राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आपण या ठिकाणं पुस्तकं, वह्यांचं वाटप करत आहोत. येणाऱ्या काळात देखील ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या असतील त्या समस्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील व नगर परिषदेचे मुख्य अधिकारी असतील किंवा नगरसेवक, नगराध्यक्ष असतील यांना संघटनेच्या वतीनं विनंती असेल की ज्या मुलांच्या गणवेशाचं नुकसान झालं असेल किंवा शाळेच्या पाठ्यपुस्तकांचं नुकसान झालेलं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा गणवेश व पाठ्यपुस्तकं देण्यात यावी अशी मी मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं लोणावळा प्रशासनाला विनंती करतो. या संकटाच्या काळात आपण सर्वांनी या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी सर्वांना विनंती करतो. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.